नाशिकच्या रस्त्यांवरचे खड्डे, नागरिकांचा संताप आणि आगामी कुंभमेळा या सगळ्यावरून नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलंय। खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून नाशिक महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये प्रशासनावर जोरदार निशाणा साधण्यात आला। राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांसह महायुतीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं। संपूर्ण कुंभमेळा भ्रष्टाचाराने भरभरलेला आहे। हजारो कोटी रुपये आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या ठेकेदारांना भ्रष्ट मार्गाने वाटले जाते। त्यासाठी काम काय, समोरच्यांना बोलायला कुठला विषय नाहीये, पण आता मग बडबड करायची, काहीतरी आरोप करायचे, पुढे सगळं चाललेलं आहे। नाशिकच्या रस्त्यांवरचे खड्डे, नागरिकांचा संताप, आगामी कुंभमेळा आणि यावरून सुरू असलेलं राजकारण। नाशिकमधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चा काढला। खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात यमराज आणि रेडा अवतरले होते। नाशिकातले खड्डे हे थेट मृत्यूला आमंत्रण ठरत असून पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जनतेचा बळी जात असल्याचा संदेश या मोर्चातून देण्यात आला। हे या समोरच्याने केलेले खून आहेत। 2 मिनिटं कॉल करतो। मर्डर 302, एक मर्डर केला तर एकदा फाशी होते आणि 10-12 मर्डर केले। या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला संपत राहिला 302चे गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही। खड्ड्यांच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि नाशिक महापालिका आयुक्तांवरही गंभीर आरोप केले। डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा, 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? कोणाच्या खिशात गेले? यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय। चौधरी जावयाचं नाव, 27 कोटी रुपये एकाच दिवशी त्यांनी खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहेत। संजय राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रत्युत्तर दिलं। त्यांचे खासदार आता सगळे सोडून गेलेले आहेत, आमदार त्यांच्या बरोबर नाहीत। त्यांनी किती वल्गना केल्या आणि त्यांनी किती अशी जुमलेबाजी केली शब्दांची, तर लोकांचा विश्वासच नाही त्यांच्यावर। 2.5 वर्षाचा कार्यकाळ उद्धवजींचा लोकांनी बघितलेला आहे। या काळामध्ये तुम्ही काय केलं ते बोलायला लावू नका। एक दिवस घराच्या बाहेर निघाले नाही, एक दिवस मंत्रालयात आले नाही, एक दिवस विधानसभेमध्ये तुम्ही आले नाही। तुम्ही कसल्या गोष्टी करतायत, कुठल्या गप्पा करतायत? त्यामुळे यांनी किती बडबड केली तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत। शासनाची कुठली फसवणूक झालेली नाहीये, लोकांनीच लोकांना फसवलेलं आहे आणि अतिशय अव्वल ठग आहेत। माझा दूरचा नातेगिरी असला तरी तो एकदम 420 आहे, हे सगळ्या गावाला माहिती आहे आमच्या। तो अतिशय म्हणजे त्याच्या सवयी एकदम घाण आहेत। त्यांनी तक्रार द्यायला ज्यावेळेला नाही म्हटलं त्यावेळेला मी सीपींना सांगितलं नाशिकच्या की या लोकांना उचलून आणा। महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। तुम्ही ज्यांचं नाव घेतलंय ते दररोज सकाळी 9:30-10 वाजले की तुम्हाला काहीतरी खुराक देतात आणि मग दिवसभर आम्ही त्याचं चरवण करत बसतो। एक मराठीतला सिनेमा आला होता बघा, त्या पिंजरा सिनेमामध्ये बत्ताशा नावाचं एक पात्र होतं। संजय राऊत हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला सोंगाडे आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्यांवरती बोलू नये। त्यामुळे संजय राऊतांसारखं दीड शहाणं असण्यापेक्षा लाडक्या बहिणींचा विकास करण्याचं, महाराष्ट्राचा विकास करण्याचं वेड असणं कधीही चांगलं नव्हे का? जामनेर पॅटर्न शोधण्याआधी जो मातोश्री पॅटर्न तुम्ही ठरवलाय, 25% कमिशन घ्यायचं, दुसरी मातोश्री उभी करायची, गटारामध्ये पैसे खायचे, टॉयलेटमध्ये पैसे खायचे, खड्ड्यामध्ये पैसे घ्यायचे, हा धंदा तुमचा आहे, ही परंपरा तुमची आहे। कमिशन खोरी आणि खंडणी वसूल करणं ही परंपरा तुमची आहे। त्यामुळं मातोश्री पॅटर्न काय होता एकदा महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगा आणि मग जामनेर पॅटर्नच्या गप्पा करा। एकीकडे हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे मात्र नाशिकचे नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश महाजन यांनी 90% खड्डे बुजवून झाल्याचा दावा केलाय। सगळे खड्डे आता 80% बुजवलेले आहेत, 90% बुजवलेले आहेत। या 2-3 दिवसामध्ये 10% खड्डे बुजवले जातील। पण भूतोन भविष्य इतके 35-40 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी शासनाने दिलेले आहेत। मला वाटतं याच्यामध्ये अतिशय प्युअर ट्रान्सपरन्सी आहे। समोरच्यांना बोलायला कुठला विषय नाहीये, पण आता मग बडबड करायची,
काहीतरी आरोप करायचे, पुढे सगळं चाललेलं आहे. तर या मुद्द्यावरूनही राऊतांनी महाजनांना लक्ष केलंय. 35,000 कोटीच्या व्यवहाराचं तुम्ही काय करणार आहात पालकमंत्री म्हणून, हा प्रश्न लोकांनी विचारला. लोक खड्ड्यात पडून मृत्यू पावतायत. 10 लोक या नाशिकच्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. आता पालकमंत्री म्हणून तुम्ही काय करणार आहात? पालकमंत्री म्हणून तुम्ही या 10 लोकांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपये नुकसान भरपाई देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडनं मंजूर करून आणणार आहात का कॅबिनेटमध्ये? तुम्ही खा पैसे. सरकारचे जे इकडले जावई आहेत त्यांनी पैसे खावेत. आता ते पैसे खाणं याला राजमान्यता आहे या सरकारमध्ये, पण कामं करा. राजकीय चिखलफेकीत नाशिककरांना काडीचाही इंटरेस्ट नाही. रस्ते कधी सुरक्षित होणार आणि प्रवासादरम्यान कुणाचाही बळी जाणार नाही याची हमी कोण देणार? या प्रश्नांची उत्तरं नाशिककरांना हवी आहेत. शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.